जिजामातेचं जन्मस्थान आहे, आज त्यांची जयंती आहे. त्या निमित्तानं त्यांना मी वंदन करतो. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची सुद्धा जयंती आहे, त्यांना सुद्धा वंदन करतो. आज इथे समाजाचा एक परिचय मिळावा, त्या निमित्तानं जे आहे काही हजारो लोक इथे चाहते आज एकत्र येत आहेत आणि त्यामुळे या सगळ्यांनी मला आमंत्रित केलं की तुम्ही एक तासाकरता येऊन जावं आणि म्हणून भेटायला आलो आहे. सर, सामाजिक मेळाव्याला आला आहात. माळी समाज हा खूप मोठ्या प्रमाणात राज्यात आहे, तरी त्यातलं प्रतिनिधित्व हे अल्प प्रमाणात मिळालं. ठीक आहे, आता ते वरचे लोक ठरवतील. संजय, 2-3 प्रश्न आहेत. सर, संजय राऊत असे म्हणतात की अरे आता काय झालं सांग, काय सर 140 शेतकऱ्यांना वाल्मिकरांनी फसवलेलं आहे. कृषी मंत्र्यांचा जवळचा आहे म्हणून त्यांना न्याय मिळेल का शेतकऱ्यांना? असं आहे की मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्यांना न्याय देऊ आणि जे गुन्हेगार आहेत त्या कुणालाही सोडणार नाही. मुख्य आरोपीला तर आपण थोडा विश्वास ठेवला पाहिजे. मुख्यमंत्री मुख्य आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतायत. अजून कारवाई सुरू आहे ना, तर एक एक कारवाई होते. आपण महाविकास आघाडी फुटीच्या मार्गावर आहे. महापालिकेसाठी तुमचा काय प्लॅन आहे? असं आहे की सर्वसाधारणपणे नेहमीचीच ही गोष्ट आहे. विधानसभा लोकसभेला एकत्र येतात आणि मग त्यानंतर जे आहे मग कार्यकर्ते म्हणतात मग आम्हाला कधी संधी मिळणार उभं राहायला, जिल्हा परिषदेला असेल, नगरपालिकेला असेल. आणि त्यामुळे जे वेगवेगळे सगळे लढत असतात. हे अनेक वेळा असं घडलेलं आहे. 2.5 वर्षानंतर मंत्रिपदावर दावा करणार. चला.